नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत आलूचे पराठे। त्यासाठी मी ते आलू छान उकडून घेतलेले आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मिरची आणि लसूणचे ठेचा करून घेतला। थोडासा अदरवदरच करायचा म्हणजे त्याची चव छान लागते। नंतर कढईमध्ये तेल टाकून ते तापण्यासाठी ठेवून दिले। ते तेल तापेपर्यंत आपण इकडे आलू छान खिसून घेतलेले म्हणजे त्याच्या गाठा राहणार नाही आणि पराठे लाटताना आपल्याला काहीच अडचण येणार नाही। तर बघू शकता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेणार आहोत। ते छान तळतळल्यानंतर लगेच त्यामध्ये मिरची आणि लसूणचा जो ठेचा केलेला होता तो टाकून घ्यायचा। तो छान भाजून घ्यायचा म्हणजे त्याची चव छान लागते। नंतर त्यामध्ये आपण थोडेसे कोरडे मसाले टाकणार आहोत। त्यामध्ये हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला हे सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण खिसलेला आलू टाकून घेणार आहोत आणि वरतून मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं। हे परत एकजीव करून घ्यायचं। अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून दिलं। नंतर थंड झाल्याच्या नंतर आपण कणिकचा गोळा घेणार आहोत आणि पुरणाच्या पोळीसारखा आपण त्याचा उंडा करून घ्यायचा आणि त्यामध्ये ही भाजी भरून घ्यायची आणि हे लाटताना एकदम हळूवारपणाने लाटायचे म्हणजे ही फुटण्याची भीती असते। बघू शकता तुम्ही। आणि मग नंतर तूप लावून हे छान भाजून घ्यायचं क्रिस्पी असा आणि झाले आपले आलूचे पराठे तयार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।